मैत्रीण सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी. या सदाबहारच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. हेलो, आपकी पसंद. हॅलो. हेलो, नमस्कार. हा नमस्कार ताई, मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खानदेश. ताई माझा आज प्रथमच माझा धाराशिवला फोन लागला. अच्छा, कार्यक्रमात स्वागत आहे. ताई आज हिंदी आहे की मराठी? कुठलंही तुमच्या आवडीचं तुम्ही गीत सुचवू शकता. कुठली? बरं. तर मला एक मराठी गाणं ऐकायचंय. बर, कुठलं? चित्रपट आहे निखारे. गीतकार आहे फमू शिंदे आणि गीताची बोल आहे आभाळ आला सपान सक्के प्रीतीचं पडतं. अच्छा, छान असं गाणं आपण सुचवलेलं आहे. माझे मित्र आहे, सांगू का काय नाव? हो, सांगा ना. तुकाराम जाधव, अनंत भोते, हं? मारुती भोसले, पी.एस. नावकर, जानकीराम काठोके, मारुती आणि संतोष बसाने आणि सर्व माझे ऐकणारे सर्व मित्र. अच्छा, कार्यक्रमात हा तुमचा पहिलाच फोन लागलाय, तर कसं वाटतं तुम्हाला फोन करून? ताई मला एकदम खुशी झाली आणि आनंद झाला. म्हणजे कारण आम्ही प्रयत्न करतो पण प्रयत्नाचं फळ मिळतो. दर आठवड्याला फोन लावतो पण एक दिवस दाखवते. आज अचानक म्हणजे आमचा फोन लागला आणि आम्हाला आनंद झाला आणि तुम्ही फोन घेतला त्याबद्दल आम्ही खूपच आनंदी आहोत. बरं, आकाशवाणी धाराशिव केंद्र कधीपासून ऐकताय? आता तरी मला जवळजवळ 44 वर्ष झाले. हो का? बर बर. 1982 पासून मी श्रोता आहो आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या आकाशवाणी आणि अलग राज्याच्या म्हणजे युपी, बिहार, गुजरात, झारखंड हे सर्व म्हणजे प्रत्येक आकाशवाणी FM मी ऐकत असतो दररोज. बर बर. मला हा छंद आहे सुरुवातीपासून, मला दुसरा छंद नाही. म्हणजे आकाशवाणीपासून कसं माणसाला प्रेरणा मिळतो आणि ज्ञानवर्धक माहिती भेटते आकाशवाणीतून. बरोबर आहे, खरंच. आणि आकाशवाणीचं हे ब्रीदवाक्यच आहे की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन बी होतो आणि माहिती भेटते आणि आपल्याला जे कानावर आपल्या वार्ता येते ते आपण पुढं दुसऱ्याला बी आपण त्याचे शेअर करू शकतो. खरंच आहे. तर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम कसे वाटतात मग तुम्हाला? कार्यक्रमाचा एकदम आता आनंद घेतो आम्ही आणि मित्रांना बी हे गाणं आम्ही रेकॉर्ड करून म्हणजे समजा ज्यांनी ऐकलं नाही त्याला आम्ही व्हॉइस कॉल मधून पाठवून देतो ताई. अच्छा, बर बर बर. चांगला छंद आहे आपला. हो, म्हणजे त्यांनी नाही ऐकलं समजा तरी मी त्याला पाठवतो की तू नाही ऐकलं, व्हॉइस कॉल करून मग त्याला पाठवून देतो. अरे वा, बर. आणखीन काय करत असतं आपण? काही माझं डाळ्या फुटाणे मुरमुरी याचा व्यवसाय आहे. बर बर, ठीक आहे. असेच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहत. आजच्या कार्यक्रमात आपल्याला निखारे या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत ऐकायचे. ठीक आहे, फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत. बर, धन्यवाद. हेलो, आपकी पसंद. हेलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? मी किल्ले धारूर, जिल्हा बीडहून आपला रेडिओ मित्र सय्यद जलालभाई बोलतोय मॅडम. अच्छा, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला. नमस्कार. धन्यवाद मॅडम. खूप दिवसांनी आपल्याशी संवाद होत आहे मॅडम. आपल्याशी बोलून फार आनंद होत आहे मॅडम. आम्हाला देखील तुमच्यासारख्या श्रोत्यांशी बोलून खूप आनंद होतो आणि तुम्ही ज्या प्रतिक्रिया आम्हाला कळवता त्या देखील ऐकून खूप छान वाटतं. बिलकुल बिलकुल मॅडम. आपले कार्यक्रम खूपच बहारदार आणि ज्ञानवर्धक असतात मॅडम. अच्छा. हो, काय म्हणता, पाऊस पाणी आपल्या धाराशिव मध्ये आहे? सध्या आहे, म्हणजे आज थोडासा पाऊस कमी झालाय पण आणखीन पावसाची खूप प्रतीक्षा आहे आम्हाला. हो, तसंच काहीच वातावरण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मॅडम. गेल्या हप्त्यात चांगला पाऊस झाला मॅडम. हो, त्या 2 दिवसामध्ये पाऊसच नाही मॅडम. हो, बरोबर आहे ना. हो, आणखीन हो, पण पाऊस नाहीये ना. बरोबर आहे. म्हणावा तेवढा पाऊस पडला नाही आणखीन. नाही अजून मॅडम. जे आपला बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा पाऊसच नाही मॅडम. हो, बरोबर आहे ना. फार कमी पाऊस आहे पण कमी आहे एकदम. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, काय कारण असेल याचं? काय ह्याला तर आपण आपल्या हातामध्ये मॅडम सगळे. कारण काय, आपण वृक्षाची जास्त तोड केलेली मॅडम. पर्यावरण बरोबर नाहीये मॅडम. प्रत्येकाने एक झाड लावावं मॅडम, बरोबर, जेणेकरून चांगला पाऊस येईल. हो, आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, हे एक मुख्य कारण आहे मॅडम. अगदी पाणी खरं आहे. जसं बी आलं तर आपण पाणी अडवायला पाहिजे मॅडम. बरोबर आहे. वृक्ष लावायला पाहिजे मॅडम. खरंच आहे. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, पाण्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. हो की नाही? बिलकुल मॅडम. आणखीन काय करत असतं आपण? माझं किल्ले धारूर मध्ये फुटवेअरचं शॉप आहे मॅडम. अच्छा, बरं. आणि धाराशिव केंद्र कधीपासून ऐकताय मग? मी कमीत कमी मला 40 वर्ष झाली मॅडम. बर. हो.
बिलकुल मॅडम. बर मग कसं वाटतं तुम्हाला पूर्वीचे कार्यक्रम आणि आताच्या कार्यक्रमांविषयी? खूप बदल झालेत मॅडम. हं, आता जे कार्यक्रम यालेत ना चांगले आहे मॅडम, एकदम मस्त आहे. पूर्वी बी छान होते, चांगले होते, ज्ञानवर्धक होते, त्यापेक्षा चांगले आता मॅडम आहेत. बर आणि मग कार्यक्रम तुम्हाला एकदम छान होतात मॅडम. कार्यक्रम आवडतात का गाणी आवडतात तुम्हाला? हो, गाणी आवडतात जास्त करून. बर कुठल्या प्रकारची? जुनी गाणी आवडतात मॅडम. बर बऱ्यापैकी लोक जुनी गाणी ऐकायलाच आवडतात असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये अर्थबोध असतो मॅडम, हं, संगीत चांगलं असतं त्याचं, हं, त्याचे गीत चांगले असतात मॅडम, बर आणि आवाज एकदम मस्त. मोहम्मद रफी, लता मंगेशकरजी, आशा भोसले, किशोर कुमार, काय आवाज आहे मॅडम त्यांची. बरोबर आहे खरंच. हा, त्यांच्या आवाजाची तुलना आपण करू शकत नाही. कर्णमधूर. खरंच. मग तुमच्या आवडीचे गायक कोण आहेत? माझं मोहम्मद रफी खास करून, बर त्यानंतर लता मंगेशकरजी. अच्छा हम्म. ठीक आहे. मग आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? तर गाणे ऐकण्यापूर्वी एक शेर अर्ज करतो खास आपल्यासाठी मॅडम. हं, आपकी दोस्ती सुरों का साज है, हं, आपकी दोस्ती सुरों का साज है, आप जैसे दोस्त पर हमें नाज है, आप जैसे दोस्त पर हमें नाज है. हं. अब चाहे कुछ भी हो जाए जिंदगी में, अब चाहे कुछ भी हो जाए जिंदगी में, दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है, दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है. अरे वा खूपच छान. आणि खरंच आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं बिलकुल नातं मॅडम, बिलकुल. तुम्ही वर्णन केलं असं म्हणायला हरकत नाही. खरंच हे नातं हो ना, असंच मॅडम. अनंत काळासाठी राहो हे आज आपण सदिच्छा व्यक्त करूयात. बिलकुल बिलकुल मॅडम, बिलकुल. ठीक आहे. मग आजच्या कार्यक्रमात तर चित्रपटाचं नाव आहे मॅडम प्रेम रोग. हं, गायक आहेत लता मंगेशकर, संगीत आहे लक्ष्मीकांत तारी यांचं, हं. आणि गीताचे बोल आहेत मॅडम ये गलियां ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. हम तो भय परदेसी. बर खूप सुंदर चित्रपट आहे आणि त्याच्यामधले गीतही फार एकदम सुंदर छान आहेत मॅडम. खूपच छान गाणं पण आपण सुचवले आणि छान अशी बातचीत देखील आमच्यासोबत केल्यात. ऐकूयात आपल्या पसंतीचं प्रेमरोग या चित्रपटातील हे गीत. धन्यवाद. धन्यवाद. आपले बी खूप खूप मनापासून धन्यवाद मॅडम. हॅलो आपकी पसंत. माझं नाव इंदिरा नगर वैरागवरून अकबर शेख बोलत आहे. अच्छा कार्यक्रमात स्वागत आहे. बोला काय करत असता आपण? आपलं पण धन्यवाद आपलं स्वागत केल्याबद्दल. मी सर्व एफएम कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांना अकबर शेखचा सप्रम नमस्कार आणि सलाम आदाब म्हणत आहे. माझा पिशव्याचा व्यापार आहे. बर 1993 पासून माझा पिशव्याचा व्यापार आहे. डब्याच्या पिशव्या, कलरच्या पिशव्या, वायरच्या पिशव्या, बर पांढऱ्या पिशव्या, बॉक्सच्या पिशव्या, अशा प्रत्येक 100 नमुन्याच्या पिशव्या माझ्याकडे असतात. अच्छा स्वतः शिवून तुम्ही विकत असता? हा म्हणजे मी 100% अंदाज मला दिसत नाही तरी मी सुईमध्ये दोरा वळतोय, पंखे फिट करतोय, लाईट फिटिंग करतोय, बर आणि ज्याचं एफएम बंद पडलंय त्याचं मी एफएम सुद्धा स्वतः रेडिओ रिपेअर करतोय. अरे वा खूपच छान. आणि मग रेडिओ तर तुम्ही निश्चितच ऐकत असणार मग. आणि ते सर्व केंद्राचे कार्यक्रम आपल्याला जास्त आवडते ती. हं. आणि ज्याचं बिघडलं त्याचं मी नीट करतो म्हणल्यानंतर मला तर जास्त ऐकायचं छंद आहे. पण कसं करता बरं तुम्ही? आता तुम्ही सांगितलं की 100% अंध आहात आणि मग कसं तुम्ही दुरुस्त करता? मला हाताने नाही दिसलं, मला डोक्यानं जास्त बघायची सवय आहे ना. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे मी. बर बर आणि पहिले केलं होतं त्यावेळेस आपल्याकडे सगळे गल्लीतली इस्टू बी रिपेअरला येत होते, ती पण रिपेअर करतोय मी. पिन करतो इस्टू मध्ये. बर माझी मिसेस आहे मुन्ना बी शेख, हं माझी मुलगी आयशा शेख आहे, पुन्हा अफसाना शेख आहे, उमर शेख, अबूबकर शेख आणि आलपिया शेख, सर्व माझे शेख परिवार आहेत. अच्छा या सगळ्यांसोबत कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला आजच्या कार्यक्रमात? आम्हाला गाणं ऐकायचंय आज लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे हं ते वादा कर ले साजना तेरे बिन मैं न रहूं मेरे बिन तू न रहू के जुदा, हे गाणं ऐकायचं आहे. अच्छा पाठीमागून वहिनी काहीतरी बोलत आहेत, त्यांना काय म्हणायचंय का? हा वहिनी बोल जरा. हा हॅलो नमस्कार. नमस्कार ताई, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. काय म्हणत होतात आपण? आपल्याला ते आमचे मिस्टर आहे ना, हा मग त्यांना रेडिओचा बहुत हे आहे, लाड आहे, ते नाद आहे रेडिओचा त्यांना. ते माझ्या लग्नाच्या आधीपासून त्यांना दिसत नाहीये. हा तर आता माझी मुलं शाळा शिकलेले आहे. बर आता एक मुलगा माझा खूप शाळा शिकलेला आहे. 15वी शाळा झालेली आहे माझ्या मुलाची. अच्छा. ते समजे कार्यक्रम ऐकत आहे आमचे, रोज ऐकत आहो आम्ही. बर बर ठीक आहे. कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो? मला समजेचा कार्यक्रम आवडतात मला. तर गीत गुंजन, परत ईद भारती, सखी सहेली, हे समजा आवडतात मला.
ठीक आहे ताई, तुमच्याशी बोलून छान वाटलं. ऐकूयात तुमच्या पसंतीचं वादा करले साजना हे छान असं गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आपकी पसंत. नमस्कार. मला एक आणायचं होतं ताई. अच्छा, तुमच्याविषयी सांगा ना. तुमचं नाव नाही कळालं. अरुण काळे, मौजे येळगुड तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. येळगडवरून बोलताय का आपण? हा, येळगुडवरून. आमचे नियमित श्रोता आहात तुम्ही. हा आता बरोबर आहे. आपल्या पत्रांचा पण कार्यक्रम असते तुम्ही, हो बरोबर आहे. त्यामुळे आता आणि परत तुमचा आमचा संवाद झाला त्याबद्दल धन्यवाद. बर, कार्यक्रमाविषयी सांगा ना. कार्यक्रम कुठला आवडतो तुम्हाला? मला हिंदी पत्रगीतांचा कार्यक्रम, हं? परत मराठी पत्रगीतांचा कार्यक्रम आणि परत भरपूर अशी कार्यक्रम मी ऐकतोय ना थोडं. इकडे पण कोल्हापूर, मी कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना, त्यामुळे कोल्हापूरचं पण ऐकते कार्यक्रम मोबाईलच्या ऍडवर. अच्छा, पाऊस वगैरे कसा आहे सध्या कोल्हापूरला? हा थोडा आहे, जास्त एवढा नाही म्हणावं तेवढा. बर तरी पण पाणी आहे, थोडा नदीला आले पाणी इकडे पंचगंगेला. बर कृष्णाला तिकडे सांगली जिल्ह्यात आलाय, कृष्णाला पूर आलाय. बरोबर आहे. आणि खरं तर कोल्हापूर हा तुमचा जिल्हा निसर्गरम्य असा आहे. हो, या की एकदा कोल्हापूर जिल्ह्याला. बर, काय चालू असतं मग सध्या? इथं काय पॉवर मधून काम करतोय रे मी. ठीक आहे. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मुक्तामधलं गाणं लावत आहे. आज ज्येष्ठ मराठी कवी गीतकार नादू महानोर स्मृती दिन आहे, तर छान असं गाणं आपण सुचवलंय. ऐकूयात मग तुमच्या आवडीचं मुक्ता या चित्रपटातील हे गाणं. धन्यवाद आहे. आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा दुःख भिरकावून येते शब्द माहेर पाणारा. नमस्कार. हेलो, आपकी पसंद. हाँ जी नमस्ते हाँ बोलिए, कहाँ से बोल रहे हैं आप? जी, हम योगेश जांगड़े बोल रहे हैं बेमेतरा छत्तीसगढ़ से। अच्छा, बोलिए. जी बढ़िया हैं, अच्छे हैं। आज प्रोग्राम में कैसा लगता है आपको फोन करके? बढ़िया लगता है और कार्यक्रम काफी अच्छा लगता है। अपनी आवाज, अपने साथियों की आवाज, आपके गाने बहुत अच्छे लगते प्रोग्राम सुनते हैं हमारे आकाशवाणी धाराशिव केंद्र के. हैं। हाँ जी, कौन सा प्रोग्राम पसंदीदा है? फोन इन कार्यक्रम सबसे ज्यादा पसंद है और मराठी लोकगीत वगैरह भी काफी अच्छे लगते हैं। अच्छा, कैसे सुनते हैं आप हमारा प्रोग्राम? मोबाइल ऐप के माध्यम से। अच्छा, क्या करते हैं आप वहाँ? हमारा खेती बाड़ी का काम है और घूमते फिरते भी सुन लेते हैं। ठीक है, फिर वहाँ का माहौल कैसा है अभी? अभी तो ठीक है, बारिश थोड़ा कम हुआ है पहले से। अभी खेत में क्या है फिर आपके? अभी धान लगाया है, चावल लगाए हैं धान, ठीक है फिर. और बाकी तो सब ठीक है। अपने घरेलू काम धाम और सावन का भी महीना लग गया है, तो पूजा अर्चना काम भी मतलब हो रहा है, आस्था का काम। जी अच्छा, तो फिर आप जाते हैं मंदिर वगैरह? हाँ जी, हाँ जी, आस पास में मंदिर है और बहुत से साथी तो कांवड़ लेके भी जाते हैं। बढ़िया रहता है, मतलब पैदल जाते हैं, वहाँ से जल भी लाते हैं, तो अच्छा एक धार्मिक माहौल रहता है। तो फिर आज के प्रोग्राम में कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप? आप हमें फिल्म आपकी कसम से सुनवा देते। गाने की बोल है जय जय शिव शंकर, कांटा लगे न कंकर। ठीक है, फिर फोन किया, धन्यवाद. लीजिए सुनिए आपकी कसम इस फिल्म का ये गीत. धन्यवाद। अनेक प्रेरक विचार रखते हैं, हम भी रखते हैं, तो उसमें हमें गाने तो ठीक है सुन लेते हैं, लेकिन जो बातचीत का दौर है वो बहुत अच्छा। आपको गाना सुनना भी बहुत अच्छा लगता है, तो कौन से गाने सुनना ज्यादा पसंद है आपको, पुराने या नए? जैसे देखा जाए तो मुझे पुराने गाने बहुत अच्छे हैं, और इसमें जब लता दीदी और आशा की आवाज में गाने, पुराने गाने बहुत अच्छे थे। उसमें जो संगीत था, जो संगीतकार संगीत विरोधते थे, वो संगीत और जो गीतों के जो शब्द थे उसमें हम ढल जाते थे, और उसमें एक मन को सुकून मिलता था। कभी कभी हम सो भी जाते। वैसे देखा जाए तो कभी कभार हम संगीतकार और गीतकार का ध्यान नहीं रखते, लेकिन उनका योगदान गीत में बहुत रहता है, जैसे आपने बताया। कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप? मैं अपनी पसंद का गाना बताऊं तो मुझे गाना सुनना है वो साथी रे तेरे बिना दिखा बिना, आशा जी की आवाज में, मुकद्दर का सिकंदर। ठीक है, थोड़े नाम ले सकूं? हाँ बोलिए. हमारा आकाशवाणी फोन इन एकता ग्रुप है, जो भारत में एक ही ग्रुप है। उसमें गुणवंत भाई कड़ू है, गौतम राय जी है, तुकाराम जाधव जी है, और गंगाधर सावंत जी है, और बहुत सारे श्रोता है जो आपका कार्यक्रम सुनते, तो हमें बहुत अच्छा लगता है आपसे बात करके, और श्रोताओं की बातचीत भी हमें अच्छी लगती है। आपका दिन मंगलमय रहे, नमस्कार। ठीक है, तो फिर सुनिए आपकी पसंद का मुकद्दर का सिकंदर इस फिल्म का ये गीत. फोन किया, धन्यवाद.
ला 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 ला. आपकी पसंद हॅलो, आपकी पसंत. कार्यक्रमात स्वागत आहे, बोला. हा मॅडम, बराच दिवस झालं फोन ट्राय करते लावायचा, लागतच नव्हता, आज लागलाय. बर, बोला ना, कसं वाटतंय मग फोन करून आज? पहिल्यांदाच फोन आला माझा आयुष्यातला. रिटायरमेंट आहे. हा, हा, मला गाणं ऐकायचं होतं. ज्योतिषी ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बर. हा चित्रपट किती वेळेस पाहिला मग आपण? 2-3 वेळा पाहिलं. बर. जुनी गीतं चांगली जायत हो मॅडम, परत ऐकावीशी वाटतात. जुने गाणी कशामुळे ऐकावे वाटतात आपल्याला? जुनी ते सोनं असते मॅडम. हम्म, पुराण्या जमान्याचे आम्ही माणसं. संगीत बी जुनं चांगलं आहे नव्यापेक्षा. बरोबर आहे. आणि हे गाणे कर्णमधुर आहेत, तसे कानाला ऐकायला छान वाटतात, हो की नाही? हो मॅडम, बरोबर. बर. मग आणखीन काय करत असता आपण? सध्या बसून आहे मॅडम, मी रिटायरमेंट आहे. रेल्वेत कामाला होतो. हा, काय करत होता आपण? रेल्वे वर्कशॉप मध्ये. अच्छा, मग सध्या निवांत आहात म्हणायचं. हा, आता गुडघ्याचं कमरेचं चालू झालेलं आहे. बर. आणि आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कुठला कार्यक्रम आवडतो आपल्याला? मला गाण्याचे पूर्ण कार्यक्रम मी ऐकत असतो. बर. हालो आपकी पसंत असू द्या, पत्रगीत असू द्या, हम्म, लोकसंगीत असू द्या, 8:30 वाजता. बर. मला संगीत ऐकायला खूप आवडतं. अच्छा, असेच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत रहा. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. फोन केलात, धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. भोसले बोलतो मॅडम. नाव सांगा ना पूर्ण आपलं. भास्कर भोसले, बँक कॉलनी, धाराशिव. अच्छा, बोला. हा, गाणं ऐकत होतं आपल्याला मॅडम. कुठलं गाणं ऐकायला आवडेल? शोर पिक्चर मधलं मनोज कुमारचा चित्रपट आहे, कि प्यार का नगमा. शोर या चित्रपटातील एक प्यार का नगमा हे गीत ऐकायचे आपल्याला. हा. काय करत असता आपण? मॅडम, मी रिटायर्ड कर्मचारी आहे पोलीस खात्यावर. अच्छा, कधी रिटायर झालात मग? आता 3.5 वर्ष झालं मॅडम. बर बर बर. आणि पोलीस खातं म्हटलं की एक वेगळाच त्याचा खाक्या असतो, हो की नाही? हो मॅडम, 24 घंटे ताण. आता जरा फरक झाला मॅडम खात्यामध्ये, ड्युट्या वगैरे आता 8 तास आहे. बरोबर. आणि एक शिस्त असते आपल्याला, त्या शिस्तीमध्ये वागावं लागतं. हो मॅडम, त्या टायमाला टेन्शन असतं. पहिलं मनुष्यबळ कमी होतं, संख्या कमी होती, ड्युट्या 24 तास राहायच्या. बरोबर आहे ना. हा, आता बदल झाला मॅडम सगळा. बरं, मग आता निवांत झाल्यानंतर आता कसं आता वाटतं? काय नाही मॅडम, निवांत सकाळी फिरायला, वॉकिंगला जाणे, थोडेफार शेताकडे जाणे. बर. आणि रेडिओ ऐकत असता मग आकाशवाणी धाराशिव हा, केंद्र? रेडिओ मॅडम पहिल्यापासून छंद आहे मॅडम. जेव्हा आपलं आकाशवाणी ओपनिंग झालं त्यावेळेस तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं का आपल्या आकाशवाणी केंद्राला. हा, तिथं ड्युट्या बंकर केले. अरे वा, छान अशी आठवण आहे म्हणायचं आपल्याला आकाशवाणी हा विषयी. मॅडम, तिथं कसं आता पुन्हा नंतर ते सिक्युरिटीकडे गेलं, पोलीस फोर्स काढून घेतला. पहिलं तिथं ड्युट्या वगैरे केल्या आम्ही. मनोरंजनचा भाग होता तिथे, ड्युटीला बी गाणी वगैरे ऐकायचं ड्युटी. बर बर. मग आपल्याला आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात का गाणी आवडतात? मॅडम, मी किसान वाणी, आरोग्याचे हे जे कार्यक्रम ऐकतो ना मॅडम, मी गाणी तर ऐकतो, सोडून द्या. हा, आरोग्याविषयी कोणी डॉक्टरची मुलाखत वगैरे असली ती सगळं ऐकतो मॅडम. बरोबर आहे. अच्छा, फायदा होतो का मग? फायदा होतो ना मॅडम. आरोग्याशी चांगला सल्ल्याचा कार्यक्रम असतो, ते पण ऐकतो मी. म्हणजेच तुम्हाला माहिती सोबत मनोरंजन पण भेटतं. हा, भेटतं मॅडम. बर. सगळं व्यवस्थित आहे आता सध्या? हा, व्यवस्थित आहे मॅडम. काय नाही, सकाळी वॉकिंगला जाणे, थोडंफार शेतात आहे, तिथे शेती आहे, बघणे, मागं पुढे तेवढं वॉकिंग होती, जाणे करणे, बसणे मॅडम. बर बर बर, ठीक आहे. अशाच मग आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा. आणि फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं शोर या चित्रपट. हॅलो, आपकी पसंद. धाराशिव केंद्र. हो, बोला. नमस्कार. मी राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगलीहून बोलतोय. मला एक गाणं ऐकायचं होतं. कुठलं गाणं ऐकायचंय? मंगेश पाडगावकर यांचं श्रावणात घन निळा बरसला. बर. आपण छान असं गाणं निवडून आणलेलं आहे आजच्या हॅलो की पसंत या कार्यक्रमात ऐकण्यासाठी. घरच्यांची नावं घ्यायची होती. हा, बोला. सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगली. अच्छा, बर. आणखीन सांगा ना, काय करत असता आपण? मी घरीच असतो सध्या. पेंटिंग काम करत होतो, आता बंद केले काम. बर. वातावरण कसं आहे तिकडे? पाऊस वगैरे आहे? पावसाचं आहे वातावरण. अच्छा, मग आणखीन आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत असता आपण? ऐकत असतो. हॅलो आपकी पसंत, मराठी गीते, आपली आवड. बर. अतिशय छान कार्यक्रम असतात धाराशिववर. सध्या पावसाचं वातावरण आहे आणि त्या अनुषंगाने आपण सुंदर असं गाणं सुचवलेलं आहे. ऐकूयात मग आपल्या पसंतीचं
हे छान असं गाणं फोन केल्यात, धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्रावणात घन निळा बरसला, घन निळा बरस. श्रोते हो, आपण ऐकलात हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. तांत्रिक सहाय्य केलं होतं दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोते हो, पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुवर्णमाला आता आपला निरोप घेत आहे. नमस्कार. घन निळा बरस